तर भंडारा गोंदिया लोकसभा कुणाची या संदर्भात एक्झिट पोलनुसार काय समोर आलेलं आहे। सोबतच सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे अशी लढत झाली। या दोघांमध्ये कोण विजयी होणार या संदर्भात सुद्धा माहिती समोर आली आहे। मतदानाच्या अंदाजावर विशेष प्रतिक्रिया सुद्धा जय महाराष्ट्रावर राजकीय विश्लेषकांच्या आलेल्या आहेत। तर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा काय होणार याचे अनेक एक्झिट पोल हे समोर येत आहेत। तर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके, पाहूयात। येत्या 4 तारखेला भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि त्यानुसार आता विविध गोंदिया शहरातील ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग यामध्ये आता चर्चा रंगलेल्या आहेत आणि या चर्चांमध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा खासदार कोण होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता येणाऱ्या 4 तारखेला गोंदिया आणि भंडाराचा खासदार कोण होतो याकडे आता सर्वसामान्य नागरिक काय बोलतील याचा आपण आढावा घेणार आहोत जय महाराष्ट्र। तर भंडारा गोंदिया लोकसभेच्या मतदानाच्या अंदाजावर काय म्हणतात राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार, पाहूयात। वास्तविक यावेळेस जो मतदानाचा टक्का घसरलेला आहे याच्याकडे जर आपण प्रकर्षाने जसं लक्ष दिलं तर भाजप उमेदवाराप्रती जी एक नाराजी भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तर वरच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत जी होती ती कुठली तरी नाराजी भाजपच्या मतदारांमध्ये होती आणि शहरी भागातील मतदार आणि ग्रामीण तालुका लेवल भागातील जो मतदार भाजपचा एक चांगला शिक्षित मतदार होता तो कुठेतरी या मतदानापासून यावेळेस दूर राहिलेला आहे। हे महायुती म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस अशी लढत झाली। त्यामुळे दोन्हीकडे 3-3 मूळ पक्ष होते जे महाराष्ट्रात प्रभावी आहेत आणि त्यामुळे मागच्या वेळेस जी निवडणूक झाली ती गोंदिया भंडाराचा जर विचार केला तर इतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होती। पण यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे निश्चितच भाजपला राष्ट्रवादीचा जो इथं प्राबल्य आहे त्यामुळे त्याचा फायदा होणार अशीच चिन्ह माझ्या मताप्रमाणे तर आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक पार पडली ती अत्यंत चुरशीची आहे। महाविकास आघाडीकडून नवा चेहरा प्रशांत पडोळे आणि महायुतीकडून जुन्या चेहरा म्हणजे खासदार सुनील मेंढे यांना रिंगणात उतरविण्यात आले होते। सुरुवातीला जी ही निवडणूक फार एकतर्फी होईल असे पाहावयास मिळत होते, मात्र जसजशी निवडणूक रंगात आली तसतसा महाविकास आघाडीचे उमेदवारांनी प्रचारातही आघाडी घेतली आणि जनतेचा कौलही त्यांच्या बाजूने जाताना पाहावयास मिळाला।